अप्रतिम म्हणता येणार नाही, वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते. तर हा सामना जर विजयी झाला जय मल्हार विठ्ठलवाडी बस संघ, तर जय मल्हार ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलबादच्या स्वरूपाने आणखीन एक विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. तर 3 चेंडूंमध्ये जर 3 षटकार ठोठावले गेले तर तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर ठोठावले गेले दुर्गेशच्या बॅटमधून तर 3000 रुपयाचं पारितोषिक. शुभम पाध्ये यस इज गॉन. आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज बाद होतोय पायचीच्या माध्यमातून. तंबूच्या आश्रयाला दुर्गेश याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कार्तिक मैदानाच्या आतमध्ये. तर जय मल्हार ट्रान्सपोर्ट सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून जर विठ्ठलवाडी बस संघ विजयी झाला तर त्यांच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि विजयावरती मात्र शिक्कामोर्तब केला असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 3 चेंडूमध्ये आता मात्र 28 धावांची गरज आहे. काही जबरदस्त कामगिरी कार्तिकच्या माध्यमातून. 4 धावा त्याने खर्च केले. 4 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम सुंदररित्या पंजा खोललेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेट हॉल या स्पर्धेमध्ये पहिलाच खेळाडू ठरला जातोय कार्तिक. सुपर बॉलिंग. आजच्या दिवसातली ही दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी कार्तिकच्या माध्यमातून. पहिली हॅट्रिक आपण पाहिली होती बालू पाटील याच्या माध्यमातून आणि दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय कार्तिक याच्या माध्यमातून. 5 विकेट त्यांनी बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 गडी बाद, 60 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. तर संडे स्पेशल ग्रुप यांच्या माध्यमातून विपुल यांनी जो झेल पकडला होता त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. यस इज गॉन. 6वा विकेट. 4 चेंडूंवरती 4 लगातार विकेट प्राप्त केले गेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 60 धावा आणि 8 गडी बाद. सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शीट लोक. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू. तो 60 धावा या फलकावरती 8 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. लगातारच्या 4 चेंडूंवरती 4 गडी बाद करण्याचा मान मिळवला गेलाय कार्तिक याच्या माध्यमातून. 6 विकेट प्राप्त केलेत या सामन्यामध्ये. जबरदस्त कामगिरी करत असताना कार्तिक शेवटचा चेंडू